भगवान श्रीकृष्ण या 7व्या अध्यायामध्ये आपल्या प्रत्येकाचंच वर्णन करून सांगतायत। आणि हे वर्णन कसं आहे तर जन्माला आलेलं जे बाळ आहे ते बाळ त्याला सर्वप्रथम कुठली गोष्ट मिळते तर त्याला त्याचं नाव मिळतं आणि त्याच नावाने त्याला हाक मारून 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 त्याला कळतं की हे नाव माझं आहे। वास्तविक त्याला बुद्धी त्यापूर्वी नसतेच, कारण त्याला स्वतःचं अस्तित्व काय आहे हेच माहीत नाही आहे। आणि त्यानंतरून जसं जसं ते बाळ मोठं होतं त्याला स्वतःचं अस्तित्व कळू लागतं। त्याची आई कोण आहे, वडील कोण आहेत, भावंड, बहिणी आणि इत्यादी सर्वांची ओळख त्याला हळूहळू पटू लागते। आणि त्यानंतरून त्याच्यासाठी आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे त्याच्या इंद्रियांना आवडणाऱ्या गोष्टी या सर्वप्रथम त्याला आवडू लागतात। मग त्या आवडीमध्ये काय आहे तर त्याला जे खायला आवडत असेल ते सर्वप्रथम त्याला ओढ लागते आणि आई देखील त्याला तेच खायला देते जे त्या बाळाला खाण्यासाठी आवडतं। आणि तिथपासनं माझं काहीतरी आहे, मला जे पाहिजे ते मला मिळालंच पाहिजे हा भाव त्या जीवाच्या मनामध्ये हळूहळू निर्माण होऊ लागतो। आणि ते इतकं मोठं स्वरूप त्याचं होऊन जातं की कालांतराने तो व्यवहारामध्ये ज्यावेळेला पडतो त्यावेळेला स्वतःचं कार्य साध्य होण्यासाठी म्हणून कुणाचं नुकसान झालं तरी तो मागे पुढे पाहत नाही, कुणाची चोरी करावी लागली तरी तो मागे पुढे पाहत नाही, परंतु इतकंच काय स्वतःच्या स्वार्थासाठी कुणाचा जीव जरी घ्यावा लागला तरी देखील तो मागे पुढे पाहत नाही। मग हे कशामुळे होतं तर यातच वर्णन भगवान श्रीकृष्ण पुढील श्लोकामध्ये अर्जुनाला करताना सांगतायत। येषां त्वन्त्वगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः जरामरणमोक्षाय मामश्रित्य यजन्ति ये ते ब्रह्म तद्विदुः कृष्ण मध्यात्मं कर्म चाखिलम् सर्वभूतानि सम्मोह सर्गे यान्ति परन्तप। भगवान श्रीकृष्ण सांगतायत की अर्जुना, प्रत्येक प्राणीमात्रामध्ये मी ओतप्रोत भरलेलो आहे। त्याच्या पूर्ण शरीरामध्ये जो आत्मरूपाने परमात्मा आहे तो मीच आहे, त्याच्या अत्यंत जवळ आहे। परंतु तो मला प्राप्त करून शाश्वत आनंद न घेता संमोहित झाल्याप्रमाणे या संसारामध्ये दुःख देणारी जी गोष्ट आहे त्या गोष्टीच्या तो मागे लागतो। मग त्यामध्येच त्याच्या मनामध्ये मत्सर निर्माण होतो, त्याच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण होतं। मत्सर कसला आहे, द्वंद्व कसला आहे तर मी कोणीतरी आहे। त्याने त्याचा विवाह झाला, त्याला पत्नी मिळाली, काही आपत्य त्याला मिळाली आणि त्यानंतरून त्याला वाटू लागतं की हे सर्व मी निर्माण केलेलं आहे, हे सर्व माझं आहे आणि ते सर्व त्याचंच आहे हा भाव त्याच्या मनामध्ये येईपर्यंत वृद्धावस्था त्याला केव्हा ग्रस्त करते हे त्याला कळत नाही। आणि त्यानंतरून तो जीव, तो मनुष्य केवळ आणि केवळ द्वंद्वामध्ये आणि मोह आणि संमोहनामध्येच जीवन जगत असतो हे त्याला मृत्यूच्या जवळ गेल्यानंतरून कळतं। कारण हा संमोहित झालेला आहे। जसं आपण भांडताना एखाद्यावरती चिडल्यानंतरून आपल्या शरीरावरचं, आपल्या इंद्रियांवरचं नियंत्रण निघून जातं, अगदी त्याचप्रमाणे जन्माला आल्यापासनं तर मृत्यू पावे तोपर्यंत आपण कुठल्या तरी एखाद्या आपल्याला आवडणाऱ्या इच्छा, ईर्ष्या, द्वंद्व याच्यानी संमोहित झालेलो आहोत आणि त्या संमोहनाच्याच माध्यमातनं किंवा त्याच्यावरती आपला कुठलाही बस नाहीये, आपलं कुठलंही त्याच्यावरती नियंत्रण नाहीये। त्यामुळे म्हणून आपण अधिकाधिक संमोहित होऊन त्यातनं वाहवत जातो आणि कालांतराने हेच संमोहन आपल्याला इतकं खाली घेऊन जातं की भगवान श्रीकृष्ण सांगतायत की माझाच अंश असणारा जो परमात्मा आहे, आत्मा आहे, तो त्या शरीरामध्ये वास्तव्य करत असून देखील त्याला मिळत नाही, परंतु यातीलच
सर्वश्रेष्ठ जे माझे भक्त आहेत त्यांच्याबद्दलचं जे चिंतन आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करताना पुढील श्लोकामध्ये सांगतायत. त्याचं सार्थ चिंतन आपण पुढील भागात ऐकणार आहोत. धन्यवाद.